पनवेल पंचायत समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली। या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, तसेच काही महत्त्वाचे निर्णयही सर्वानुमते घेण्यात आले। पनवेल पंचायत समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली। या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। या सभेमध्ये अंगणवाडीतील मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला। अंगणवाडीमध्ये येणाऱ्या गरीब मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे प्रायव्हेट स्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेता येत नाही आणि त्यासाठीच 1 जुलैपासून अंगणवाडीमध्ये इंग्रजी शिक्षणही सुरू करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला। याची संपूर्ण माहिती उपसभापती जीवन म्हात्रे यांनी दिली। पंचायत समितीची सर्वसाधारण मासिक सभा पंचायत समितीच्या शेतकरी सदनमध्ये संपन्न झाली। त्या सभेमध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे की जे अंगणवाडीमध्ये आपले विद्यार्थी शिकायला जातात आणि त्यांना इंग्रजी शिक्षण मिळावं, जेणेकरून ज्या प्रायव्हेट शाळांमध्ये इंग्रजी शिक्षण दिलं जातं, प्ले ग्रुप, सिनियर नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, तर ते इंग्रजी शिक्षण घेण्याकरता त्यांना भरमसाठ फी भरून बाहेरच्या लांब गावात जावं लागतं, पनवेलसारख्या शहराच्या ठिकाणी यावं लागतं। त्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे की आपल्या अंगणवाडीच्या पनवेल तालुक्यातील अंगणवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण इंग्रजी शिक्षण द्यावं आणि त्यासाठी आम्ही एक कमिटी नेमलेली आहे आणि आम्ही 1 जुलैपासून हे इंग्रजी शिक्षण चालू करतो आहे आणि जेणेकरून आपल्या ज्या ग्रामीण भागातील गरीब, गरजू आणि सर्व जे अंगणवाडीमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्रजीचं नॉलेज यावं आणि जे ह्या आताच्या या प्रायव्हेट शाळांचं जे इंग्रजीकरण चालू आहे त्याला एक आपल्या अंगणवाडीचा एक पट वाढवण्याचं आणि चांगलं शिक्षण, इंग्रजी शिक्षणाचं नॉलेज देण्याचं काम आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून करतो आहे। तसंच आम्ही ह्या महिन्यात आमचे लाडके आमदार माननीय विवेकानंद पाटील साहेब यांचं वाढदिवसाच्या अवतीच्या साधून आम्ही पनवेल तालुक्यातून 32 स्मार्ट वाड्या सिलेक्ट केल्या होत्या, त्यातील त्यांना आम्ही 100% अनुदानावर साहित्य वाटप केलेलं आहे। खरोखरच मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानेन की मला त्यांनी ह्या कामात सहकार्य केलेलं आहे आणि ह्यासाठी आम्हाला मार्गदर्शन आमचे माननीय आमदार विवेकानंद पाटील साहेब तसेच बाळाराम पाटील साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले। तसेच आमच्या पाठीशी काशीनाथ पाटील साहेब आणि जय म्हात्रे साहेबांचा मोठा हातभार आहे। त्याच्यामुळेच ही आम्ही एवढे मोठे काम पंचायत समितीच्या माध्यमातून करत आहोत आणि खरोखरच आम्ही या पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा विकास जो आजपर्यंत झालेला आणि उर्वरित विकास जो व्हायचा आहे त्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या या पंचायत समितीच्या माध्यमातून करणार आहोत।